भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाबाबत लोकसभा निवडणुकीत खोटा गैरसमज पसरवणं भारतीय जनतेची इंडिया व महाविकास आघाडीने घोर फसवणूक केली। त्यांचा खोटारडेपणा जनतेसमोर उघड झाला असल्याची टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली। आज शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात राहुल गांधींच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी ते बोलत होते। झालेल्या लोकसभेमध्ये संविधानाविषयी निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करून या नालायक काँग्रेस इंडिया आघाडीनं लोकांच्या मध्ये संभ्रम पसरवला आणि या ठिकाणी लोकसभेला यश पदरात पडून घेण्याचा प्रयत्न केला। पण आज हे नालायक काय आहेत हे यांच्या तोंडातून आलेलं आहे। संविधानाचा अपमान करण्याचं काम या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेलं आहे। आरक्षण रद्द व्हावं ही त्यांची भूमिका आहे आणि म्हणून आज या देशातील जनतेला कळून चुकलेला एक खोटारडे आहेत। हे फक्त मतासाठी सर्व करतात। आज आरक्षणाची सर्वसामान्यांना गोरगरिबांना या ठिकाणी गरज असताना हे आरक्षण रद्द व्हावं अशी भूमिका दुसऱ्या देशामध्ये जाऊन या ठिकाणी करणारे राहुल गांधी यांचा निश्चितपणे संपूर्ण देशानं या ठिकाणी निषेध केलेला आहे। इथून पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये सर्व समाज यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहर प्रमुख रणजित जाधव, महिला आघाडी शहर प्रमुख अमरजा पाटील, समन्वयक पूजा भोर, उद्योग सेना शहर प्रमुख मंगलताई कुलकर्णी, पूजा शिंदे, पूजा कामते यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।